मुंबईमध्ये आघाडी होणार नाही असं काँग्रेसनं जाहीर केलं असून तो विषय आमच्यासाठी संपलाय। त्याचबरोबर राज्यामध्ये इतर ठिकाणच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर आघाडी संदर्भात सामंजस्याने निर्णय घेण्याच्या सूचना केल्याचंही शरद पवारांनी यांनी सांगितलंय। त्याचबरोबर त्यांनी भाजपचीही फिरकी घेतली आहे। नोटाबंदीबाबत भाजप पक्षाला माहिती असेल म्हणूनच भाजपेतर राजकीय पक्ष त्या विरोधात बोलतायत असं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसने जाहीर केले त्यामुळे तो प्रश्न आमच्या दृष्टीने संपला। आमच्या दोघांचाही प्रयत्न राहील। मी आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष इथं आले होते, त्यांना मी सांगितलं की त्यांची उद्या मीटिंग आहे 19 तारखेला। म्हटलं तुम्ही आपल्या लोकांना सांगा की आपल्याकडून प्रामाणिकपणानं हे सामंजस्य निर्माण करण्यासाठी काही पावलं टाकायची असेल तर ती टाकली जावी का, असा आदेश किंवा सल्ला आमच्या लोकांना द्या। आणि तसाच सल्ला काल काँग्रेसने दिलेला, त्यामुळे बघूया आता।